नमस्कार, मी स्वप्नील खैरनार. एनके न्यूज मध्ये आपले स्वागत. आजच्या ठळक बातम्या. महाराष्ट्र प्रीमियर लीगला प्रोत्साहन द्या, रोहित पवार यांचे आव्हान. इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा. मान्सूनचे केरळमध्ये आगमन, रोहित पवारांची फटकेबाजी. तर पाहूया बातम्या सविस्तरपणे. पुढील महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग या स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी नाशिककरांना केले. हॉटेल SSK सोलिटेयर येथे आयोजित पत्रकार परिषदे प्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की इथं आपण ते घेणार आहोत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं. या मॅचेस तुम्ही कशा बघू शकता? एक तर तुम्ही सर्वांनी तिथे येऊन त्या मॅचेस बघाव्यात अशी इच्छा आमच्या सगळ्यांची आहे. एंट्री फ्री आहे. तिकीट कुठेही ठिकाणी लावली जाणार नाही. इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये सगळ्यांना येणं जमतं असं नाही. त्यामुळे सगळ्यांनी तिथे यावं, कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता ज्याला कोणाला जमेल त्यांनी तिथे यावं. इंटरनॅशनल स्टेडियम काय असतं आणि इंटरनॅशनल लेवलच्या मॅचेस काय असतात या तिथे बघता याव्यात, यासाठी आपण एंट्री फ्री ठेवलेली आहे. पण काही लोक व्यस्त असतात कामात, व्यापार, त्यामुळे त्यांना तिथे येता येणार नाही. मग त्यांना या सगळ्या मॅचेस कुठे बघता येतील? तर या सर्व मॅचेस तुम्हाला सर्वांना या स्टार स्पोर्ट्स 2 हिंदी याच्यावर बघता येतील. MCAचे सचिव कमलेश पिसाळ, MPL व WMPL चे चेअरमन सचिन मुळे, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा, नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रक्टे, ईगल नाशिक टायटन्सचे मेंटर समत फल्ला, ईगल नाशिक टायटन्सचे कर्णधार प्रशांत सोळंकी आदी उपस्थित होते. यावेळी नाशिकचा क्रिकेटपटू साहिल पारख याचा गौरव करण्यात आला. NK न्यूज नाशिक. यंदा नाशिककरांना उन्हाळा फारसा जाणवला नाही. अद्यापही पावसाची रिमझिम सुरू असतानाच नवीन बातमी पावसाविषयीची हाती आली आहे. ती म्हणजे मान्सून केरळमध्ये दाखल झाला असून पुढील 2च दिवसात महाराष्ट्रात तो धडकणार आहे. NK न्यूज. आता बातमी भारतीय इंग्लंड दौऱ्याविषयीची. पुढील महिन्यात भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून त्या संघाची घोषणा आज करण्यात आली. कर्णधार म्हणून शुभमन गिल याची निवड करण्यात आली. उपकर्णधार रिषभ पंत राहणार आहे. या दौऱ्यामध्ये भारतीय संघ 5 कसोटी मॅचेस खेळेल. भारतीय संघ याप्रमाणे: शुभमन गिल कर्णधार, रिषभ पंत यष्टिरक्षक, उपकर्णधार यशस्वी जायस्वाल, KL राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव. आता बातमी राजकारणाविषयीची. राजकीय नेते नाशिकला आले म्हणजे त्यांची चर्चा होणारच. त्याचे झाले असे की अनंत कानारे मैदानावर एका क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी रोहित पवार यांनी फलंदाजी करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या. त्यानंतर हीच बॅटिंग त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये केली. आपण अजितदादांच्या संघात जाणार का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, बऱ्याच लोकांना असे वाटते की मी दादांच्या बाजूने आहे, मात्र जेव्हा वेळ येईल तेव्हा मी निर्णय घेईन, असे उत्तर देऊन त्यांनी चक्क षटकारच खेचला. NK न्यूज नाशिक. वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत नमस्कार.